बऱ्याच दिवसानंतर आपला हा व्लॉग येत आहे, कारण आम्ही गेलो होतो आमच्या मामाच्या गावी. आणि माझ्या मामाचं गाव आहे गेंदामाळ, जिथं खूप कमी रेंज असते. आधी तर तेवढी पण नसायची, पण सध्या आता कॉल सुद्धा लागू शकतात. तसं तर आम्ही तिकडे लग्नासाठी गेलेलो होतो. माझ्या काकांचं लग्न होतं. आता काही हुशार लोक म्हणतील की मामाच्या गावाला काकाचं लग्न कसं काय. खरं तर आम्ही पण तिकडचेच आहोत, पण आमचं पुनर्वसन झालंय आणि आम्ही तडोद्यामध्ये रोजवा पुनर्वसन येथे विस्थापित झालोय. आणि आमचे काही रिलेटिव्ह अजून सुद्धा गेंदामाळ येथेच राहतात. माझे मम्मी आणि पप्पा एकाच गावातले होते, म्हणून माझ्या काकाचं गाव पण तेच आहे आणि मामाचं गाव सुद्धा तेच आहे. तर असो, मी माझं आजचं रुटीन शेअर करते. सकाळी सकाळी पारोशीच मी पप्पांसोबत बसून जेवण केलं आणि पप्पा बोलले होते की आज आपल्याला शेतात बाबांनी बोलवलं आहे. तसं शेतातली सगळी कामं झालेली होती, कापणी पण होऊन गेलेली होती आणि आजी बाबा त्यांचं सगळं सामान घेऊन घरी जाणार होते. शेतातून घरी जाण्याआधी माझे बाबा छोटीशी पूजा ठेवतात, त्याला आपल्या भाषेत म्हणतात खेतोन बादा. आणि आमच्या अर्ध्या शेतामध्ये पूर्ण आंब्यांची झाडं लावलेली आहे. आणि यावर्षी खूप जास्त वादळी वारा झाला होता, त्यामुळे यावर्षी खूप कमी आंबे निघालेत, पण दरवर्षी भरपूर आंबे असतात. खरं तर दरवर्षी एवढी जास्त आंबे असतात की घरच्यांना खाऊन सुद्धा उरतात आणि ते विकायला लागतात. यावर्षी तर घरच्यांना सुद्धा होणार नाहीत, एवढी कमी आंबी राहिली आहेत, सगळी गळून गेली. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आजी बाबांचं सगळं सामान घरी पोहोचवायचं होतं, तेच ट्रॅक्टरमध्ये. रात्रीचं जेवण आम्ही मस्त बाहेर बसून केलं होतं, कारण घरामध्ये खूप जास्त गरम होतं आणि बाहेर एकदम छान वारा चालतो, म्हणून आम्ही सध्या बाहेर जेवायला बसतोय. आणि असा होता माझा आजचा दिवस.